नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,000 खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण राज्यभरातील नमोच्या पात्र शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता फक्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 2 कामे करून घ्या। बघा, डीबीटीचं बटन सरकारने दाबलेलं आहे। बघू शकता, डीबीटीचं बटन सरकारने दाबलं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा होणार। बघू शकता, आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न जे बँकेच्या खात्यावरती लिंक आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तर पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। बघा, खूप सारे शेतकरी चिंतेत होती की हप्ता केव्हा मिळणार, परंतु आता हप्त्याची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता लवकरात लवकर हप्ता सरकारमार्फत वाटप होणार आहे। कारण की आता डीबीटीचं काम पूर्ण झालं असं बघा, डीबीटीचं काम पूर्णपणे झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे बघू शकता डीबीटीचं बटन सुद्धा सरकारने दाबलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम, जास्तीत जास्त 2 तासामध्ये पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होत असते। त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नसली तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। बघा, यामध्ये कोणतं काम आहे ते आपण बघणार आहोत। बघा, पात्रतेसाठी काय आहे तीही सुद्धा बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, पात्रतेसाठी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असेल तरच तुम्हाला हप्ता मिळतो हे तर सर्वांना माहिती आहे, परंतु 8व्या हप्त्यासाठी फार्मर आयडीचं बघा, फार्मर आयडीचे निर्बंध लावण्यात आलेले आहे। म्हणजेच की जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तरच रक्कम जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी असेल ज्या शेतकऱ्यांकडे बघा त्यांनाच रक्कम जमा होते, अन्यथा रक्कम जमा होत नाही। त्यामुळे लवकरात लवकर चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। बघा, फार्मर आयडी असेल तरच रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता इथे 1 ते 1.5 तासामध्ये पूर्णपणे रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी कसली चिंता करू नका असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। बघा, यामध्ये काही पात्र जिल्हे सुद्धा करण्यात आलेले आहे। त्या पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे। पात्र जिल्ह्यातील जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही इथे शेती करत असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा सोडण्यात येणार आहे। बघा, यासोबत अतिवृष्टीची रक्कम सुद्धा जमा होणार आहे। यामध्ये पात्र जिल्हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार पात्र जिल्ह्यामध्ये डीबीटीचं काम पूर्णपणे झाले असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। बघा, सोडण्यात येणार आहे। त्यामुळे रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून ठेवणे अत्यंत आवश्यक। ही कामे करून ठेवली तर रक्कम पूर्णपणे खात्यावरती जमा होते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलीच काळजी कसली चिंता करायची गरज नाही, फक्त ही कामे लवकरात लवकर करून ठेवा, जेणेकरून डीबीटी प्रक्रिया पूर्ण होऊन बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। बघा, जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे। बघा, यामध्ये काही पात्र जिल्हे करण्यात आलेले आहे। त्या पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सोडण्यात येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे।
बघा, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसली चिंता करू नका असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे. बघा, यामध्ये बघा जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आज शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आज रक्कम पूर्णपणे डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. बघा, त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासाच मिळालं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुम्ही इथून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रक्कम पूर्णपणे KYC असेल. बघा KYC प्रक्रिया असेल किंवा फार्मर ID ची प्रक्रिया असेल. बघा ही प्रक्रिया पूर्णपणे करून घ्या लवकरात लवकर, जेणेकरून तुम्हाला हप्ता लवकरात लवकर मिळेल. बघा हप्ता लवकर मिळेल व तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही कामे करून ठेवा किंवा करून घ्या असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे. बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना तर मोठा आर्थिक दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता डीबीटी संलग्न. बघा डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे. बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती महत्त्वपूर्ण अशी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल व पैसे पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होईल. बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी एक महत्त्वपूर्ण असं अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा, तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया काय ती नक्की सांगा. भेटत राहू सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.